नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल माकरेर मंचमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी जालना पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2025 बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, जर का तुम्ही पदवीधर पास असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली सुवर्णसंधी आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म कसा भरायचा आहे, पूर्ण शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, परीक्षेचे विषय कुठले कुठले असणार आहे, निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि फॉर्म ची लास्ट डेट किती आहे, ही सगळी तुम्हाला माहिती आम्ही आज सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, पदाचे नाव आहे ट्रेनी क्लर्क आणि एकूण रिक्त पदे आहेत टोटल 19 पदे। जालना पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकचं हेडक्वार्टर किंवा जे मेन ब्रांच आहे ती जालनामध्ये आहे, त्यामुळे ते नोकरीचे ठिकाण जे आहे ते तुमचं जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या 3 जिल्ह्यामध्ये राहणार आहे। अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। नेक्स्ट आपण बघणार आहे की शैक्षणिक पात्रता कुठली आहे। तर शैक्षणिक पात्रता तुमची जी फर्स्ट शैक्षणिक पात्रता आहे ते म्हणजे की तुमच्याकडे विद्यापीठ तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे। सगळ्यात पहिली ही तुमच्याकडे अट आहे की कुठलीही शाखेची तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता। सेकंड, तुमच्याकडे MSc-ITचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। नेक्स्ट जे आहे जे प्राधान्य जे देण्यात येणार आहे त्याची पण त्यांनी इथं माहिती दिलेली आहे। जर का तुम्ही CDC and A उत्तीर्ण उमेदवार असाल तर तुम्हाला आधी प्राधान्य देण्यात येणार आहे। बँकिंग किंवा सहकार कायदेविषयक पदविका असल्यास अतिरिक्त लाभ भेटणार आहे। सहकारी बँक, पतसंस्था किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये कामकाजाचा अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य देण्यात येणार आहे। नेक्स्ट आपण बघणार आहे की वयोमर्यादा। तो वयोमर्यादा तुम्ही जर 22 ते 35 वर्षाच्या मध्ये असाल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता। सोबतच जर का आपण महत्त्वाच्या तारखा बघितल्या तर ऑनलाईन अर्ज जे सुरू होत आहेत 29 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2025 आहे। तिथपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता वयोमर्यादामध्ये कुठलेही कास्ट कन्सेशन नाही आहे। जे पण तुमची कॅटेगरी असेल, फॉर एक्झाम्पल ओपन, SC, ST, OBC, तरी सर्वांसाठी सेम एज क्वालिफिकेशन आहे 22 ते 35 वर्ष। नेक्स्ट आपण बघणार की अर्ज कसा करायचा आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला इथे दिसतंय की punebankassociation.com ही URL आहे। तर मित्रांनो, ही एक बँक असोसिएशन आहे जी एक्झाम कंडक्ट करते। जे मोठे बँक असतात जसे की SBI झाले किंवा जे पण नॅशनलाइज बँक आहेत त्यांची एक्झाम जशी IBPS घेते तसेच प्रमाणे जे पण कोऑपरेटिव्ह बँक आहेत पुणेच्या जवळपासच्या जिल्ह्यातल्या, तर त्यांच्यासाठी ही पुणे बँक असोसिएशन हे असोसिएशन तयार करण्यात आलेलं आहे आणि हे त्यांची एक्झाम घेते। तर सर्वप्रथम तर तुम्हाला या URL वरती जायचं आहे आणि तुम्हाला जे गुगल फॉर्मची लिंक दिसते आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार। अदरवाईज तुम्ही फक्त या पुणे बँक असोसिएशन या वेबसाईटवर गेले की तुम्हाला इथं पहिलीच ॲड दिसणार, जालना पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जालना। त्याला तुम्ही थोडं खाली स्क्रोल केलं की एकदम खाली तुम्हाला क्लिक टू अप्लाय दिसते आहे। त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होणार आणि गुगल फॉर्म तुम्हाला पूर्णपणे प्रॉपरली भरून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम तर तुम्हाला नेम ऑफ कॅन्डिडेट इंग्लिशमध्ये टाकायचं आहे। सरनेम फर्स्ट टाकणार आहे, तुमचं नेम आणि फादर आणि हजबंडचं जे नाव आहे ते सगळ्यात लास्टमध्ये राहणार आहे। त्यासोबतच तुमचं नेम ऑफ कॅन्डिडेट इन मराठीमध्ये सुद्धा पूर्ण टाकायचं आहे। तुम्हाला एज इथं टाकायची आहे 22 ते 35च्या मधली जी एज आहे ती तुम्हाला इथं टाकायची आहे। डेट ऑफ बर्थ पुन्हा कॅलेंडरमधून सिलेक्ट करून टाकायचा आहे। मोबाईल नंबर, करेक्ट मोबाईल नंबर ज्याच्यामध्ये पासवर्ड्स येतात, OTP येतात, तोच इथं मोबाईल नंबर टाका। ईमेल ID सुद्धा तुम्हाला इथं टाकायचा आहे। कम्युनिकेशन ॲड्रेस जे पण तुमचं प्रॉपर परमनंट ॲड्रेस असेल ते इथं टाकायचं आहे। एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर 10वीमध्ये तुम्हाला जे मार्क्स भेटलेत पर्सेंटेजमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते तिथं टाकायचे आहेत। 12वीसुद्धा पर्सेंटेजमध्ये जे मार्क्स भेटले तुम्हाला इथं टाकायचं आहे। ग्रॅज्युएशन तुमचं कशात झालं आहे ते इथं टिक करायचं आहे। BCom, BA, BSc, BCS, BA, BE ज्याच्यात पण तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल ते इथं टिक करून घ्यायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आता ग्रॅज्युएशन मार्क्स टाकायचे आहेत। तर मित्रांनो, इथं एक गोष्ट लक्षात घ्या की इथं पर्सेंटेजमध्येच मार्क्स टाकायचे आहेत। जर का तुम्ही CGPA किंवा SGPA प्रमाणे जर का तुम्हाला मार्क्स भेटले असतील तर त्याला पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्शन करून घ्यायचं आहे आणि नंतरच इथं पर्सेंटेजमध्ये तुम्हाला मार्क्स टाकायचे आहेत। तुमचे विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे आणि यासोबतच जर का तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, फॉर एक्झाम्पल MBA झालेलं, MBA फायनान्स किंवा कुठलंही तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याची इथं माहिती टाकायची आहे। आणि यासोबतच तुम्ही कुठली अदर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर केलं असेल, जसं की कुठला डिप्लोमा केला असेल तर ते पण इथं तुम्हाला इथं माहिती टाकायची आहे त्याची। त्यासोबतच MSc-IT किंवा CCC हे 2 सर्टिफिकेशन्स असतात आपल्या कम्प्युटरचे, ते जर का तुम्ही केले तर इथं यस म्हणायचं आहे। डेट ऑफ एक्झाम, फीज पेड, द फी पेडचे जे तुम्हाला
जे तुम्ही फी पे करणार आहे त्याची इथं डेट टाकायची आहे, तुमचं जे UTR किंवा ट्रान्झॅक्शन नंबर येतो तुमचा फी पे केल्यानंतर तो इथं टाकायचा आहे, आणि एक्झाम फी ट्रान्सफर फ्रॉम द अकाउंट. आता बरेचदा आपण स्वतः आपल्या अकाउंटमधून फॉर्म भरत नाही, कॅफेमधून फॉर्म भरतो किंवा कुठे नातेवाईकाच्या नावाने फॉर्म भरतो, म्हणजे त्यांच्या अकाउंटवरनं फॉर्म भरतो. तर ज्यांच्या अकाउंटवरनं तुम्ही फॉर्म भरताय म्हणजे ज्याचे पैसे कट होत आहेत त्याचे इथं तुम्हाला अकाउंट नाव टाकायचं आहे. ठीक आहे. नंतर तेच UTR नंबर, एक्झाम फी ट्रान्सफर फ्रॉम द अकाउंट. ओके, हे दोन्ही रिपीट झाले आहेत. अमाऊंट किती पे केली आहे तर जे पण अमाऊंट पे आहे 743 रुपीज ते इथं तुम्हाला टाकायचे आहे. बँक आणि ब्रांचचं नाव टाकायचं आहे ज्या अकाउंटमधून तुम्ही पैसे टाकले आहेत. यासोबतच तुम्हाला जे पेमेंट्स जर तुम्ही फोनपे किंवा कुठल्या UPIने जर पेमेंट केलं असेल तर त्याचं इथं पेमेंटचं स्क्रीनशॉट इथे टाकायचं आहे. तुमचा रिझ्युमे अपलोड करायचा आहे, MSIDचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, आणि रिसेंट तुमचा जो पण फोटोग्राफ असेल तो इथं अपलोड करायचा आहे. हे सगळं केल्यानंतर तिथं सबमिटचं एक बटन येतो. सबमिट बटन केल्यानंतर तुमचा तो गुगल फॉर्म सबमिट होऊन जाणार. यासोबतच त्याचं एक डाउनलोडचं सुद्धा ऑप्शन येतं गुगल फॉर्मचा, तो तुम्ही डाउनलोड करून तुमच्या PC मध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे. नेक्स्ट आपण बघणार की निवड प्रक्रिया कशी आहे. तर पूर्णपणे मित्रांनो ऑफलाईन एक्झाम इथे घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा तुमची होणार आहे ऑफलाईन पद्धतीने, आणि ते पण जालना इथे घेण्यात येणार आहे. यासोबतच परीक्षेचे ठिकाण, दिनांक व परीक्षेचे स्वरूप याबाबतची सविस्तर माहिती जे पण पात्र उमेदवार असतील त्यांना त्यांच्या ईमेलद्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. तर तुमचं ईमेल तुम्हाला चेक करत राहावं लागणार आहे. आफ्टर तुम्ही तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ईमेल सतत चेक करत राहणार आहे. तिथंच तुम्हाला सगळे पुढची माहिती भेटणार आहे. कालावधी जो आहे एक्झामचा तो पूर्णपणे 90 मिनिटाचा असेल. MCQ बेस्ड प्रश्नपत्रिका असणार आहे, आणि प्रश्नांची संख्या ही 100 प्रश्न आणि एकूण गुण 100 गुण असणार आहे. परीक्षेचे अभ्यासक्रम आता आपण बघणार आहे की इन जनरल जे कोऑपरेटिव्ह बँकेचा सिलेबस असतो त्यासाठी हे मेन 5-6 सब्जेक्ट्स आहेत. तर सर्वप्रथम तर तुम्हाला सामान्य ज्ञानचे काही क्वेश्चन्स पाहायला भेटतात. भारत व महाराष्ट्र इतिहास, चालू घडामोडी, राज्यघटना, अर्थव्यवस्था, बँकिंग क्षेत्रातील घडामोडी, बँकिंग व सहकारचे ज्ञान इथं तपासलं जातो. त्यासाठी तुम्हाला सहकारी चळवळीची बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. सहकारी कायदे, RBI, नाबार्ड, बँकिंग संज्ञा, कर्ज व व्याजदर ही सगळी माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तर आम्ही सतत व्हिडिओज बनवत राहतो बँकिंग अवेअरनेस, कम्प्युटर अवेअरनेसवरती. जर का तुम्ही ते बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटून जाणार. ते तिथं जाऊन तुम्ही त्याचं प्रिपरेशन करू शकता आणि तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये त्याचं यूज होणार आहे. गणित ॲप्टिट्यूड टेस्टसाठी तुम्ही संख्याशास्त्र, टक्केवारी, वेळ व अंतर, व्याज, तर्क, शास्त्री, कोडी हे सगळे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. इंग्रजीसाठी तुमचं शब्दसंग्रह, व्याकरण, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाचन, समज हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. संगणकसाठी तुम्ही MS ऑफिस, इंटरनेट, ईमेल, संगणक मूलतत्वे, सायबर सुरक्षा हे क्वेश्चन्स तुम्ही बघू शकता. आणि डेमोसाठी एक आम्ही व्हिडिओ ऑलरेडी पब्लिश केला आहे. कोऑपरेटिव्ह बँकेत कुठले कम्प्युटरचे क्वेश्चन्स येतात ते तुम्ही बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही त्याचं प्रिपरेशन करू शकता. मराठीसाठी तुम्ही व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दरचना, वाचन, समज याचं प्रिपरेशन करून घ्या. यातूनच तुम्हाला क्वेश्चन्स तुमच्या एक्झाममध्ये पाहायला भेटतील. नेक्स्ट आपण बघणार आहे की वेतन किती भेटणार आहे. तर वेतन तर कुठे यांचा उल्लेख नाही आहे, पण इन जनरल जे कोऑपरेटिव्ह बँक सर्वप्रथम जे पगार देते ते 13 ते 15 हजारच्या रेंजमध्ये देतं. तुम्ही जेव्हा प्रोबेशनरी असता, म्हणजे जेव्हा तुमचं प्रोबेशन पिरियड 6 महिने किंवा 1 वर्षाचा असतो त्या दरम्यान तुम्हाला 13 ते 15 हजार भेटतात, आणि नंतर तो वाढून तुमचा 20 ते 25 हजारच्या रेंजमध्ये जातो आणि पर मंथ तुम्हाला तेवढा पगार इथं कोऑपरेटिव्ह बँकमध्ये भेटतो. अर्जाची फी जी आहे ते 743 रुपये आहे, आणि अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2025 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही हा गुगल फॉर्म आणि पेमेंट तुमचा करू शकता. विषय जे होते आपण ते बघितले. आता त्यासोबतच पुस्तकंसुद्धा बघणार आहे. जर का तुम्ही पुस्तकं आधी घेतले नसतील तर तुम्ही एक लुशनचं जनरल नॉलेज घेऊ शकता. त्यातून तुमचे अदर एक्झामसाठी सुद्धा प्रिपेअर होणार आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड RS अग्रवालचं बुक आहे, तर छान ते तुम्ही यूज करू शकता. रिझनिंगसाठी तुम्ही RS अग्रवाल किंवा अरिहंत पब्लिकेशन दोन्ही हे बुक्स चांगले आहेत, ते दोन्ही वापरू शकता. इंग्लिशसाठी हायस्कूल इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन इथं रेनन मार्टिनचं, त्यातून ते प्रिपेअर करा. म्हणजे तुम्ही अदर बँकिंग एक्झाम जरी देत असतील तर तिथंसुद्धा तुम्हाला ते उपयुक्त पडतील. आणि कम्प्युटर अवेअरनेससाठी अरिहंत पब्लिकेशनचं छान बुक येतं, ते तुम्ही यूज करून तुमचे कम्प्युटर अवेअरनेसचे ते तुम्ही प्रिपेअर करू शकता. आणि यासोबतच जसं की तुम्हाला सांगितलं की आम्ही भरपूर व्हिडिओज पब्लिश केले आहेत ऑलरेडी बँकिंग अवेअरनेस, कम्प्युटर अवेअरनेस आणि कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधनं प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर्स होते त्यातून सुद्धा आम्ही 2 डेमो व्हिडिओज पब्लिश केले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं प्रिपेअर करू शकता. तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती जालना पीपल कोऑपरेटिव्ह बँक भरती 2025 बद्दल.
जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.